स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताई व दादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या स्वामी परिवारामधील एका ताईंना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात ऐकूया. स्वामी लीला अगाध आहे. साक्षात स्वामी माझ्या पाठीशी उभे होते. हे वाक्याची आज मला प्रचिती दिली. ते कोणत्या प्रकारे दिली आपण त्या ताईंच्या शब्दात ऐकूया. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई व दादांना श्री स्वामी समर्थ. माझे नाव मयुरी चौधरी. माझा 3रा मंथ चालू होता. मला गर्भाशयात बाळाच्या बाजूला ब्लिडिंग साचलेले आहे असे डॉक्टरांनी सांगितले. तर ती 20 दिवसात पुन्हा सोनोग्राफी करावी लागेल. ब्लिडिंग पूर्ण जाऊ देत व माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल येऊ देत. माझं बाळ एकदम सुखरूप असू दे व कोणत्याही प्रकारचा धक्का लागलेला नसू देत आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे यासाठी मी दादांकडनं सेवा घेतली होती. तर मी सेवा चालू केली. जशी जमेल तशी सेवा केली आणि स्वामींनी ती सेवा माझ्याकडनं करून घेतली. माझा गर्भपिशवीतील गाठ असल्याची ती गाठ मोठी होत चालली होती. त्यामुळे बाळाला धोका निर्माण होत होता. त्यासाठी एब्रोशनल करावं लागणार होतं. मी स्वामींना म्हणायचे, या सगळ्यातून मला सही सलामत बाहेर काढा. स्वामी माझ्या गर्भपिशवीला पण काय धक्का नको लागायला आणि ती व्यवस्थित साफ होऊ द्या. त्या गाठीचे रिपोर्ट सगळे नॉर्मल येऊ द्या अशी मी स्वामींना विनवण्या करत होती. कोणताही धक्का न लागता माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. स्वामी लीला आगाध आहे या वाक्याची मला आज प्रचिती दिली. त्यानंतर माझे पुढे 9 महिने 9 दिवसचा प्रवास सुखरूप पार पडला आणि जेव्हा मला OPD मध्ये नेले एब्रोशनलसाठी तेव्हा मला कळा खूप जोरात चालू होत्या. पहिली वेळ असल्यामुळे मला काही कळत नव्हते. मी खूप थकलेली पूर्णपणे आणि मनात स्वामींचे नामस्मरण चालू होते. तेवढ्यात एक नर्स आणि डॉक्टर त्यांच्या मोबाईल घेऊन बसलेली ती माझी वाट बघत होते. तितक्यात कुणाच्या तरी मोबाईलवर OPD मध्ये तारक मंत्र लागला आणि साक्षात मला म्हणजे अंगाला क्षार आले की श्री स्वामी समर्थ हा मंत्र माझ्या कानावर पडला आणि मला मनातल्या मनात खूप आनंद झाला. हसू आलं की साक्षात स्वामी आपल्या डिलिव्हरीसाठी आले आहेत. स्वामी म्हणजे आपल्या साक्षात डिलिव्हरीसाठी आले तर हा प्रवास आपला सर्व सुखरूप पार पडेलच ही मला खात्री होती आणि खरंच स्वामींनी पार पाडून घेतली आणि मला स्वामींच्या आशीर्वादाने गोंडस अशी छान मुलगी झाली आणि नॉर्मल डिलिव्हरीही झाली. तुम्ही सुरुवातीपासून दिलेली सेवा मी जमेल तशी करत होती. मनापासून करत होती. स्वामींच्या धावा घेत होती. स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली. आता माझी मुलगी स्वामींच्या आशीर्वादाने सुखरूप वाढू देत, सुखरूप राहू देत हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. आणि दादा तुम्हाला खूप खूप मनापासून थँक्यू. मला जेव्हा गरज पडली तेव्हा तुम्ही मला रिप्लाय दिला. मला स्वामींच्या रूपात येऊन तुम्ही मला मदत केली. श्री स्वामी समर्थ. म्हणून म्हणतात ना, देवाची साथ म्हणजे ही दिसणारी नाही ती जाणवणारी असते. संकटाच्या क्षणी अचानक कोणीतरी मदतीला येणं, निराशेत छोट्याशा आशेने किरण मिळणं किंवा खचल्यावर पुन्हा उभं राहण्याची हिंमत मिळणं हाच तर देवाचा हात असतो. तो प्रत्येक वेळी आपल्या शेजारी उभा राहील असं नसतं, पण प्रत्येक वेळी पुढील ताकद आपल्याला निर्माण करत असतात. फक्त आपण मनापासून सेवा आणि विश्वास कधी डगमगू देऊ नये. स्वामींनी किती मोठा चमत्कार केला अशीच अनुभूती आपल्या सर्व ताई व दादांना यावी ही स्वामी महाराजांचरणी मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ व माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ.